शब्दांमध्ये एक प्रचंड ताकद असते, ती म्हणजे आपले विचार घडवण्याची आणि त्यांना दिशा देण्याची. पण ही ताकद किती सूक्ष्मपणे वापरली जाऊ शकते याचा कधी विचार केला आहे का? आज आपण अशाच एका संवाद प्रणालीचं विश्लेषण करणार आहोत. आपण हे पाहणार आहोत की काही विशिष्ट शब्द आणि वाक्यरचना आपल्या विचारांना नकळतपणे कसं वळवू शकतात. चला तर मग याची उकल करूया. तर आपण हे सगळं कसं उलगडणार आहोत? आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. आधी बघूया की भाषा विचार कसे घडवते, त्यानंतर त्यामध्ये लपवलेले आदेश कोणते असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवले कसे जातात, आणि शेवटी या सगळ्याच्या मागे असलेलं मानसशास्त्र काय आहे. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. या संपूर्ण प्रणालीचा पाया काय आहे? तर तो आहे भाषिक प्रभावाचा मूळ आधार. म्हणजे भाषेचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीच्या विचारांना एक विशिष्ट दिशा दिली जाऊ शकते. हे वाक्य बघा, हे या प्रणालीमागचं मूळ तत्व आहे. याचा अर्थ काय? तर आपण जे शब्द वापरतो ना, ते फक्त आपले विचार व्यक्त करत नाहीयेत, तर ते आपल्या विचारांना एक आकार देतात, एक दिशा देतात. या प्रणालीतली सगळी साधनं हीच गोष्ट करतात. कल्पनाशक्ती आणि भावनांना पकडून त्यांना हवी तशी दिशा दाखवतात. तर मग या प्रणालीचं नेमकं लक्ष काय आहे? ते आहे अंतर्गत प्रतिनिधित्वावर प्रभाव टाकणं. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण याचा सरळ अर्थ आहे आपल्या मनात आणि शरीरात जे काही चाललंय ते सगळं. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, डोळ्यासमोर येणाऱ्या प्रतिमा, अगदी आतून ऐकू येणारे आवाजसुद्धा. आणि इथेच खरा खेळ आहे. नियम अगदी सोपा आहे. ज्या व्यक्तीला जे काही कल्पना करायला लावलं जातं ते तिला स्वतःचाच विचार वाटतो. आणि जेव्हा एखादा विचार आपला स्वतःचा वाटतो तेव्हा त्याला सहसा विरोध होत नाही, बरोबर? हेच या तंत्राचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. बरं, मग हे सगळं केलं कसं जातं? त्यासाठी एक खास साधन वापरलं जातं, ज्याला म्हणतात एम्बेडेड कमांड्स, म्हणजेच साध्या वाक्यांमध्ये लपवलेले आदेश. हे म्हणजे कसं आहे की एका अगदी सामान्य साध्या दिसणाऱ्या वाक्याच्या आत एक आदेश लपवलेला असतो. तो थेट दिसत नाही, त्यामुळे आपला मेंदू त्याला पटकन ओळखू शकत नाही आणि विरोधही करत नाही. तो अगदी नकळतपणे आत शिरतो. आणि हे आदेश पण साधारणपणे 3 प्रकारचे असतात. एक जे आपल्याला काहीतरी विचार करायला लावतात, जसं की कल्पना करा. दुसरे जे आपल्याला एखादी कृती करायला सांगतात, जसं की करून टाक. आणि तिसरे जे थेट आपल्या भावनांना हात घालतात, जसं की ती भावना येऊ दे. आता हे लपवलेले आदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे कसे? त्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती खरंच खूप हुशारीची आहे. तिला स्रोतसामग्रीमध्ये ट्रोजन हॉर्स पद्धत असं म्हटलं आहे. या पद्धतीमधला मुख्य हत्यार आहे विजल फ्रेज. हा एक असा वाक्यांश आहे जो त्या लपवलेल्या आदेशाच्या बरोबर आधी येतो. म्हणजे तो त्या आदेशाला आपल्या आत घेऊन जातो आणि सहजपणे पोचवतो. हे बघा किती समर्पक आहे हे रूपक. विजल फ्रेज म्हणजे तो लाकडी घोडा आणि त्याच्या पोटात लपलेले आहेत ते आदेश, म्हणजे ते सैनिक. बाहेरून सगळं शांत आणि सामान्य दिसतं, पण आतमध्ये मात्र पूर्णपणे वेगळा संदेश दडलेला असतो. आणि हे विजल फ्रेजेस आपण अनेकदा ऐकलेले असू शकतात, जसं की हे महत्त्वाचं नाहीये किंवा एखाद्याला करायची काही गरज नाहीये. या वाक्यानंतर लगेच तो लपवलेला आदेश येतो आणि ते सगळं एका सामान्य संभाषणाचाच भाग वाटतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे तुकडे पाहिले. आता ते एकत्र कसे काम करतात हे एका प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया. हे वाक्य जरा लक्ष देऊन बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, बोलणारा माझ्या मित्राने सांगितले असं म्हणून सुरुवात करतोय. म्हणजे तो स्वतःला या विचारांपासून एक प्रकारे वेगळं ठेवतोय. आणि मग ते पूर्ण वाक्य, ह्यात किती गोष्टी दडलेल्या आहेत ते आता आपण पाहू. चला आता या वाक्याची चिरफाड करूया. पहिला आदेश उत्तेजित वाटू दे. हा थेट भावनांना हात घालतो. दुसरा, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार येतो. हा स्पष्ट आहे, म्हणजे ऐकणारी व्यक्ती स्वतःच्या कल्पनेने ती जागा भरते. मग येतो त्या विचारांना खूप तीव्र होऊ दे. हा त्या विचारांना अधिक घट्ट करतो. आणि मग कृतीचे आदेश येतात. ते करून टाकतो, नैसर्गिकरित्या घडू देतो. आणि शेवटी याबद्दल योग्य वाटतं. हा त्या कृतीला एक प्रकारे मान्यता देतो. पाहिलं किती नियोजनबद्ध आहे हे सगळं? आणि यातली सगळ्यात हुशारीची गोष्ट म्हणजे ती अस्पष्टता. जेव्हा आदेश अस्पष्ट ठेवले जातात तेव्हा ऐकणारी व्यक्ती त्या रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पना आणि इच्छांनी भरते. यामुळे तो संदेश अधिक वैयक्तिक आणि प्रभावी बनतो आणि म्हणूनच त्याला विरोध होण्याची शक्यता जवळपास संपते. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हे सगळं तर ठीक आहे, पण हे आदेश पोचवताना कोणते बारकावे लक्षात ठेवावे लागतात? त्यामागचं मानसशास्त्र काय आहे? चला ते पाहूया. हे आदेश प्रभावी होण्यासाठी बोलण्याची पद्धतीही खूप महत्त्वाची आहे. जसं की आदेशाच्या अगदी आधी एक छोटासा पॉज घेणं, आदेश देताना आवाज थोडासा खाली आणणं
आणि तो मी आदेश देतोय असा सूर पूर्णपणे टाळणं. सगळा खेळ हा सूक्ष्मतेचा आहे. स्त्रोत सामग्रीमध्ये एक खूप छान तुलना केली आहे. एकीकडे आहे कुस्तीपट्टू, जो थेट बळाचा आणि ताकदीचा वापर करतो, आणि दुसरीकडे आहे आयकिडो मास्टर, जो समोरच्याच्याच ऊर्जेचा वापर करून सहजपणे काम करतो. ही भाषिक प्रणाली त्या आयकिडो मास्टरसारखी आहे, थेट धक्का न देता सहजपणे आपला मार्ग काढणारी, सूक्ष्म आणि कार्यक्षम. आणखी एक गमतीशीर साधन म्हणजे ट्रान्स वर्ड्स. हे असे शब्द आहेत जसे की कल्पना करा, आश्चर्य वाटते किंवा लक्षात घ्या. हे शब्द ऐकल्यावर आपला तार्किक विचार करणारा मेंदू थोडा बाजूला होतो आणि आपली कल्पनाशक्ती कामाला लागते. म्हणजे संवाद थेट आपल्या भावनिक आणि संमोहक मनाशी होतो. तर हे सगळं समजून घेतल्यानंतर एक प्रश्न मनात येतोच. प्रभावी संवाद आणि छुप्या पद्धतीनं एखाद्याला हाताळणं या दोन गोष्टींमधली सीमारेषा नेमकी कुठे आहे आणि ती आपण कशी ओळखायची? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?